गरम होते। त्यानंतर यावेळेस ही पिस्टन पूर्णपणे एंड ऑफ दी टीडीसी ला, एंड ऑफ दी कॉम्प्रेशन स्ट्रोकला ज्यावेळेस हा पिस्टन संपूर्ण हवेला कॉम्प्रेस करतो त्यावेळेस क्रँकशाफ्टचा पुन्हा अर्धा फेरा पूर्ण होतो, पुन्हा काय होतो, अर्धा फेरा पूर्ण होतो, म्हणजे पुन्हा 180 डिग्री या स्ट्रोक मध्ये पूर्ण केल्या जाते। आता बघा, आता किती झालं, क्रँकशाफ्टचे 360 डिग्री झाले, म्हणजे क्रँकशाफ्टचा पूर्ण एक फेरा पूर्ण झालेला आहे। इथे दिसतोय आपल्याला क्रँकशाफ्टचा पूर्ण एक फेरा पूर्ण झालेला आहे। लक्षात येते सर्वांना? हा क्रँकशाफ्टचा एक फेरा पूर्ण झालेला आहे, 360 डिग्री पूर्ण केलेले आहे। आता त्यानंतरचा तिसरा स्ट्रोक ज्याला आपण पॉवर स्ट्रोक असं म्हणतो, आणि हा इंजिन मधील सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत ज्याला आपण लाईव्ह स्ट्रोक असं म्हणतो, तो पॉवर स्ट्रोक आहे। त्या पॉवर स्ट्रोक मध्ये काय होते, ज्यावेळेस ही हवा एंड ऑफ दी कॉम्प्रेशनला जाते, एंड ऑफ दी कॉम्प्रेशन स्ट्रोक घडून येण्याची स्थिती, एंड ऑफ दी कॉम्प्रेशन म्हणजे सर्वात कॉम्प्रेशनचा एंड म्हणजे टीडीसी ला जस्ट जाण्याच्या काही डिग्री पूर्वी ज्यावेळेस पिस्टन असतो त्यावेळेस ही हवा संपूर्ण गरम झालेली असते। आता फर्स्ट स्ट्रोक सायकल ही डिझेल इंजिनचा आपण बघतो आहे, म्हणून इथे आपण इंजेक्टरचा विचार करू। ही जर पेट्रोल इंजिन असती तर यामध्ये आपण स्पार्क प्लगचा विचार केला असता। आपण बघू आहे इंजेक्टर। आता ज्यावेळेस एंड ऑफ दी कॉम्प्रेशन होत असते त्यावेळेस काय होते, या इंजेक्टर कडून सूक्ष्म कणामध्ये या तप्त हवेवरती सूक्ष्म कणामध्ये स्प्रे केला जातो। सूक्ष्म कणामध्ये काय केला जातो, स्प्रे केला जातो। आता स्प्रे म्हणजे हा स्प्रे कसा असेल तर शेतकऱ्यांकडे जे काही स्प्रेअर असतात, फवारणीचं यंत्र असते, त्या फवारणीच्या यंत्रासारखा तो स्प्रे असतो, त्याही पेक्षा किंबहुना कितीतरी अंशाने कमी असाच तो स्प्रेचा धूर असतो। त्यामध्ये एकदम धूळसर स्वरूपामध्ये तो इंजेक्टर काय करतो, डिझेलचा फ्युएलचा फवारा या तप्त हवेवर सोडतो। म्हणजे जर आपण बघितलं असेल कधी इंजेक्शन वगैरे खाली आपण जर कधी असं ओढून पाण्याने भरून फेकलं वगैरे असेल असं, आणि आपण खेळलो असेल लहान असताना, तर पाणी पूर्ण संपल्यानंतर आपण 2-3दा जर पुन्हा असं जर त्या इंजेक्टरला जर स्प्रे समोर असं जोराने दाबत गेलं आणि शेवटी ज्यावेळेस जो स्प्रे दिसतो आपल्याला असं धूळसर स्वरूपामध्ये, त्या स्वरूपाचा हा स्प्रे असतो। आणि तो स्प्रे जसा तप्त हवेवर जसा स्प्रे होतो त्याच वेळेस ही जी तप्त हवा आहे, ही तप्त हवा आणि फ्युएल म्हणजे डिझेल यांचं मिश्रण होते, आणि जसा स्प्रे होतो तसाच त्यामध्ये स्फोट घडून येतो, ज्वलन घडून येते। काय होते, ज्वलन घडून येते यामध्ये। आणि ज्वलन घडून आल्याबरोबर आता इथे खूप मोठा असा जवळपास 1 टन एवढा झटका, एवढा टार्क या पिस्टनवर दाबल्या जातो, आणि पिस्टन त्याच स्पीड मध्ये असा खाली दाबून मुवमेंट केली जाते त्या पिस्टनची। म्हणजे पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे 1 टन झटक्याने असा खाली दाबल्या जातो आणि आपल्याला पॉवर मिळतो। या पॉवर स्ट्रोक मध्ये क्रँकशाफ्टचा आपण बघितलं, या पॉवर स्ट्रोक मध्ये हा पहिला पॉइंट, पॉवर स्ट्रोक हा 4 स्ट्रोक इंजिनचा पहिला स्ट्रोक आहे। यामध्ये पिस्टन टीडीसी टू बीडीसी चालतो आहे। त्यानंतर यावेळेस दोन्ही वॉल्व बंद असतात। इंजेक्टर कडून सूक्ष्म कणामध्ये स्प्रे तप्त हवेवर केला जातो। यावेळेस क्रँकशाफ्टचा तिसरा फेरा पूर्ण होतो, म्हणजे पुन्हा तिसरा अर्धा फेरा पूर्ण होतो, म्हणजेच क्रँकशाफ्ट पुन्हा 180 डिग्री फिरतो। 180 डिग्री फिरतो आहे क्रँकशाफ्ट, आणि 540 एवढं
डिग्री 540 एवढं डिग्री या क्रँकशाफ्टचं पूर्ण केले जाते. आलं लक्षामध्ये. आता ज्वलन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे, पुन्हा एकदा आपण इथे एक गोष्ट पाहायला पाहिजे की इथे स्फोट कसा घडून येतो. आपल्याला माहिती आहे ज्वलनासाठी 3 गोष्टींची गरज आहे. एक उष्णता, दुसरं जळणारी वस्तू, उष्णता, जळणारी वस्तू आणि ऑक्सिजन. उष्णता, जळणारी वस्तू आणि ऑक्सिजन या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस एका वेळेस एकत्र येतात त्यावेळेस ज्वलन निर्माण होते. इथे सुद्धा हवा आतमध्ये आलेली आहे, म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आलेला आहे. उष्णता म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये ज्यावेळेस काय झालं, हवा ही कॉम्प्रेस झाली, हवा ही कॉम्प्रेस झाली, त्यावेळेस कॉम्प्रेशन होत असताना ती हवा पूर्णपणे काय झाली, गरम झाली. म्हणजे इथे ऑक्सिजन मिळालं, हवा सुद्धा गरम झाली. कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये, या कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये आपण बघितलेलं आहे हे जे प्रेशर असते, या कॉम्प्रेशनचं प्रेशर 450 ते 500 पौंड चौरस इंच एवढं कॉम्प्रेशन प्रेशर आपल्याला डिझेल इंजिन मध्ये पाहायला मिळते. 450 ते 500 पौंड चौरस इंच एवढं कॉम्प्रेशन प्रेशर या कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये आपल्याला घडून आलेलं दिसते आहे. त्यानंतर जळणारी वस्तू म्हणजेच फ्यूल. आता इथे ऑक्सिजन मिळालं आपल्याला, त्यानंतर फ्यूल मिळालं, त्यानंतर म्हणजे जळणारी वस्तू मिळाली आणि टेम्परेचर सुद्धा मिळालं. या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र मिळाल्या. जसं इंजेक्टर कडून स्प्रे झाला तसंच ज्वलन झालं. ज्वलन झाल्याबरोबर स्फोट निर्माण झाला आणि इथे आपल्याला स्फोट झाल्याबरोबर इथे आपल्याला पॉवर मिळाला. पॉवर मिळाल्याबरोबर पिस्टन काय झाला, टीडीसी कडून बीडीसी कडे ढकलल्या गेला आणि या दाबामुळे आता एकदा ढकलल्यानंतर तो फक्त एकदाच मुवमेंट करणार का, नाही करणार. आपण सायकल बघितलेली आहे. सायकलला जर आपण चेन वगैरे काढून किंवा असं जर रिवर्स जर मारलं तर रिवर्स मारल्यानंतर ते काय होते, रिवर्स मारल्यानंतर असं खाली जाते आणि 10-12 त्याचे रिव्हॉल्युशन्स घडून येतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा फ्लायव्हीलचे 10-12 आपल्याला रिव्हॉल्युशन घडून येतील. एकाच पॉवर मध्ये आपल्याला पॉवर स्ट्रोक मध्ये एवढे आपल्याला रिव्हॉल्युशन घडून येतील. कॉम्प्रेशन रेशिओ जर बघितला कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये तर 12.5 ला 1 ते 24 ला 1 एवढा कॉम्प्रेशन रेशिओ असतो. कॉम्प्रेशन रेशिओ काय हे आपण पुन्हा समोर आपल्याला बघता येईल. कॉम्प्रेशन रेशिओ म्हणजे जेवढी हवा आपण इथे सक्शन स्ट्रोक मध्ये घेतलेली होती आणि तेवढ्याच हवेला किती भागामध्ये आपण कॉम्प्रेस केलं त्याला आपण कॉम्प्रेशन त्याचा रेशिओ म्हणतो. म्हणजे 12.5 ला 1 ते 24 ला 1 असा त्या डिझेल इंजिनचा कॉम्प्रेशन रेशिओ असतो. त्यानंतर ही पॉवर आपल्याला मिळाली आणि पॉवर स्ट्रोक घडून आला. चौथा स्ट्रोक म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोक. चौथा स्ट्रोक म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोक. या एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये हा जो स्ट्रोक आहे हा पोस्ट स्ट्रोक इंजिनचा शेवटचा आणि चौथा स्ट्रोक आहे. या स्ट्रोक मध्ये इनलेट वॉल्व बंद असतो आणि एक्झॉस्ट वॉल्व हा उघडलेला असतो. म्हणजे एक्झॉस्ट वॉल्व हा ओपन असतो. त्यानंतर पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे येण्यास सुरुवात करतो. बीडीसी कडून टीडीसी कडे येण्यास सुरुवात करतो कारण पॉवर स्ट्रोक मध्ये पिस्टन कुठे आलेला होता, बीडीसी ला आलेला होता. एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये हा पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे जावयास सुरुवात करेल आणि तिथे ज्वलन झाल्यानंतर पॉवर स्ट्रोक मध्ये जे ज्वलन झालेलं होतं ते ज्वलन झालेलं पॉवर स्ट्रोक मध्ये ज्वलन झाल्यानंतर जे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा जळलेल्या ज्या गॅसेस असतील, कार्बन मोनॉक्साईड असेल, हे जे विषारी जे घटक आहेत, जळलेले जे घटक आहेत, हे जळलेले घटक हा एक्झॉस्ट वॉल्व उघडल्यामुळे आणि पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे जात असल्यामुळे या जळलेल्या पूर्ण गॅसेस तो इथून प्रेस करत पूर्ण एक्झॉस्ट मॅनिफोल्ड मार्फत तो सायलेन्सर मधून तो बाहेर फेकून देईल आणि पिस्टन पूर्णपणे
TDC ला येईल. यावेळेस पुन्हा 180 डिग्री पूर्ण होते, म्हणजे क्रँकशाफ्टचा पुन्हा अर्धा फेरा पूर्ण. यामध्ये काय झालेलं आहे आणि याचे पूर्ण 720 डिग्री पूर्ण होतात, म्हणजे 2 फेरे क्रँकशाफ्टचे, हा एक फेरा आणि हा एक फेरा, असे क्रँकशाफ्टचे 2 फेरे पूर्ण झालेले आहेत. आणि या 2 फेऱ्यामध्ये म्हणजे 720 डिग्री मध्ये आपल्याला एक पॉवर मिळालेला आहे. 4 स्ट्रोक मध्ये एक पॉवर मिळालेला आहे. लाईव्ह स्ट्रोक आपण फक्त पॉवर स्ट्रोकलाच म्हणतो, आणि सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट हे जे स्ट्रोक आहेत याला आपण लाईव्ह स्ट्रोक आपण पॉवर स्ट्रोकला म्हणतो, आणि सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट हे आयडल स्ट्रोक आहेत. म्हणजे पॉवर स्ट्रोक घडून आणण्यासाठी जे मदत करतात, ज्याला आपण आयडल स्ट्रोक असं म्हणतो. हे 3 आयडल स्ट्रोक आणि फक्त पॉवर स्ट्रोक हाच एक लाईव्ह स्ट्रोक आहे, कारण आपल्याला त्या स्ट्रोक मध्ये पॉवर मिळतो म्हणून आपण त्याला लाईव्ह स्ट्रोक असं म्हणतो. आणि बाकी जे 3 स्ट्रोक आहे, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट, याला आपण आयडल स्ट्रोक म्हणतो, कारण ते पॉवर स्ट्रोक निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. अशा प्रकारे या 4 स्ट्रोक इंजिन मध्ये क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये, कॅमशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये म्हणजे 720 डिग्री मध्ये, म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट मध्ये आपल्याला एक पॉवर मिळतो, म्हणून या आपण इंजिनला 4 स्ट्रोक सायकल इंजिन असं म्हणतो आहे. यामध्ये ही डायग्राम या पद्धतीने काढून घ्यायची आहे. लक्षात आलं? काय शिकलो आपण आज? पहिले म्हणजे डेफिनेशन ऑफ दी 4 स्ट्रोक सायकल इंजिन, त्यानंतर दुसरं म्हणजे 4 स्ट्रोक, त्यामध्ये पहिला स्ट्रोक म्हणजे सक्शन स्ट्रोक, तिसरा पॉइंट कॉम्प्रेशन स्ट्रोक, त्यानंतरचा पॉइंट पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. हे 4ही स्ट्रोक कसे घडून येतात आणि आपल्याला पॉवर कशा पद्धतीने मिळते हे आपण पूर्णपणे यामध्ये शिकलेलो आहे. तुम्हाला असाइनमेंट साठी पहिला प्रश्न म्हणजे डेफिनेशन ऑफ 4 स्ट्रोक सायकल इंजिन, व्याख्या 4 स्ट्रोक सायकल इंजिनची, आणि 4 स्ट्रोक सायकल इंजिनचे 4ही स्ट्रोक विथ पॉइंट टू पॉइंट अशा पद्धतीने रायटिंग वर्क करायचं आहे.